पिकेन्सनचे सर्व परलात्कार यांच्याकडून सुवर्ण संधी हरेश केने, विक्रम भोईर, सुनील भोईर आणि कोमल हिरवाळ यांच्यासाठी 4 चेंडू 4 षटकार मारले तर 1000 रुपयाचे कॅश प्राइज दिलं जाईल. सुलक्षण भोईर येतात, लारा या नावाने सुद्धा ते प्रसिद्ध आहेत. जवानमान काबोटे संघटनेचे सुद्धा खूप मोठे योगदान राहिले. त्यानंतर आपण ज्यावेळी ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष विनोद आपण पाहिलं तर 40+ संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ज्यावेळी स्पर्धा पाहिली त्यावेळी पनवेल रायगडच्याही संघांना संधी मिळाली होती. तिथे कामोटे संघाने बाजी मारली होती. 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला होता जवानमान कामोटे 40+. सुलक्षण एक जबरदस्त खेळ केला होता. आणि बघायचं चला मॅचला सुरुवात 1:28 पहिल्या फेरीतील 3री मॅच. यानंतर पहिल्या फेरीतील शेवटची मॅच कालेर कशेल एकत्रित आणि वाघबीर आणि नवगार. पहिला चेंडू ऑन साइडला खेळायचं होतं. हरेश केरे आपण पाहतोय स्ट्राईक एंडला आहेत. दोन बलाढ्य संघ एकत्रित तुम्ही पाहतायत, चिकनगर आणि पिसिवली. पायचीच्या स्वरूपात फलंदाज बाद नसेल आणि एस्ट्रेशच्या मागे जो पडदा आहे त्याला चेंडू लागला तर रन्स धावून घ्यायचे लक्षात घ्या. पण त्याच्यात जर डायरेक्ट बाहेर गेला तर 1 रन डिक्लेअर आहे. याची दोन्ही टीम्सने नोंद घ्या. प्रदीप म्हात्रे आणि विक्रम शेलार यांना पंचांच्या भूमिकेत तुम्ही पाहतायत. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक एक सिंगल मेल आणि खातं उघडलं जातं ते चिकनगर पिसिवली ग्रामीण 40+ या संघाचं. आणि त्यांना फाईट करतोय तो रायगड मधील 2 बलाढ्य संघ तुम्हाला पाहायला मिळतात. जवानमान कामोटे आणि पारगाव म्हटल्यानंतर आकाश चारेकर हे नाव विसरून चालणार नाहीये. आणि दुसऱ्या बाजूला कामोटे म्हटल्यानंतर बारक्या कांबले या नावांची चर्चा राहिलेली आहे सातत्याने टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. सर्व टीम्सला जेवणाची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे. प्रेक्षकांना विनंती असेल आपण जेवण करून घ्या. 4 दिवस सर्व टीम्सला जेवणाची व्यवस्था तुम्हाला पाहायला मिळेल. आणि विक्रम भोईरने हा चेंडू पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. विक्रम भोईरच्या बॅट मधून येतोय पहिला सिक्सर. षटकार आणि खातं उघडलंय विक्रमने. चिकनगर 40+ म्हटल्यानंतर या नावांची चर्चा राहिली आहे. हरेश केने ज्याच्या नावावरती 2 शतक आहेत. दुसऱ्या बाजूला विक्रम अनेक अडचणीतनं सामने त्यांनी चिकनगर 40+ ग्रामीण मधून आपल्या टीम्सला जिंकून दिल्या. शहरी क्रिकेट सुद्धा विक्रम खेळतात. चांगली मॅच होईल. सुलक्षण उर्फ लारा इथे एक सिंगल मेल विक्रमच्या खात्यामध्ये. किरण आमच्या सोबत आहेत. खूप चांगली स्कोरिंग मागच्याही वर्षी त्यांनी या स्पर्धेमध्ये केली होती. मागच्या वर्षी या स्पर्धेचा कालावधी 2 दिवस होता. या वर्षी या स्पर्धेचा कालावधी 4 दिवस तुम्ही पाहतायत. सर्व टीम्स जेवण कुणाला लागलं तर आपण जेवण करून घ्यायचे. आमच्या आयोजन समितीच्या वतीने आपल्याला सूचना येत आहे. चांगला चेंडू होता पाण्यामध्ये पडल्यानंतर चेंडू वेगाने आलाय निघून गेला एस्ट्रेक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची. सुलक्षण भोईर भरपूर क्रिकेट खेळले. ज्या बघा मी मगाशीच अर्जुनभाई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जी स्पर्धा तुम्ही मागच्या वर्षी पाहिली होती तिथेही कामोटे संघाने खूप चांगला खेळ केला होता. 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला होता. हे संघ खेळतात एकमेकांच्या विरोधात. इथे चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक वेगाने आले. फलंदाज बाद होईल. हरेश केनेला माघारी परतावा लागेल. चिकनगर पिसिवली टीमला लागणारा हा पहिला धक्का. फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. नवीन फलंदाज नरेश पाटील येत आहेत. निनाद यांनी एक चांगला झेल टिपलाय. कॅप्टन आहेत निनाद आणि कॅप्टनने खूप चांगला झेल टिपलाय. सुलक्षणे पहिल्या षटकात धावा खर्च केल्या. 8 धावा खर्च केल्या. विकेट 1 मिळाली आणि महत्वाची विकेट मिळाली ज्या खेळाडूच्या नावावरती शतक आहे. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 40+ मध्ये खास करून तो खेळाडू हरेश केने बाद झालाय. मेघा गोंदे यांचे आगमन झाले. वाघबील संघ सुद्धा इन ऍक्शन मध्ये खेळणार आहेत. मेगा स्पोर्ट वाघबीर हा संघ आम्ही अनेक वर्ष रेग्युलर ग्रामीण मध्ये पाहिलेला आहे. आता 40+ मध्ये सुद्धा आपण पाहतोय. मेघा गोंदे आपण पाहतोय ठाणे क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सुद्धा आहेत. चांगला चेंडू होता. सुनील आलेत गोलंदाजी करण्यासाठी. राजेश आहेत. फलंदाज नरेश नोन सेकंड आहेत. चांगला चेंडू. मागच्या चेंडूचं ऍक्शन रिप्ले जणू काय पाहायला मिळतोय. विक्रमला इथे बीट केलं होतं. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आलेत.
पारगाव म्हटल्यानंतर 5 भावांचे भरपूर मोठं योगदान राहिलं. मी नरेश गायकवाडचा उल्लेख करेल, सोन्या गायकवाडचा उल्लेख करेल, अंकुशचा मी उल्लेख करेल. आणि एकाच संघामध्ये 5 भाऊ 2 भाचेही आम्ही पाहिलेले आहेत. इथे चेंडू हवेत आहे, यष्टीरक्षकाने कॉल दिलाय. म्हणजे झेल थोडासा कठीण होता. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला, बॅकअप नाहीये. तिसरी धाव पूर्ण झाली आणि चौथीचा प्रयत्न सुरू आहे आणि 4 धावा इथे पूर्ण झाल्यात. बघा 4 धावा धावून घेतल्यात. हे 40+ क्रिकेट आहे. मग क्रिकेट त्यांच्यासाठी इझी अजूनही आहे हे सांगत असताना आमचे 40+ ग्रामीणचे खेळाडू 4 ने धावसंख्या पुढे सरकली ती 12 वरती. 1 गडी बाद 12. झेल थोडासा कठीणच होता यष्टीरक्षकासाठी. पारगाव कामोठे या दोन टीमची भरपूर चर्चा राहिली आहे, पण हे विसरून चालणार नाहीये. पिसिवली आणि चिकनगर याही टीमची चर्चा सातत्याने सुरू असते. याही टीमचे खेळाडू सातत्याने शहरी 40+ क्रिकेट खेळतात. ऑन साईडला खेळायचं होतं, आता फलंदाज पायचीच्या स्वरूपात बाद नसणार आहे या सूचना आधीच दिल्यात आम्ही. पण विक्रम शेलार सरांचा इशारा येतो लेग बाईस. धावा येणं गरजेचं आहे. पहिल्या मॅच मध्ये तुम्ही 76 पाहिल्या, त्या चेस झाल्या नाही. दुसऱ्या मॅच मध्ये 97 धावा झाल्या, त्या चेस झाल्या नाहीयेत. त्यामुळे तिसऱ्या मॅच मध्ये हेच ध्येय ठेवायचंय चिकनगर पिसिलीला की 65-70 धावा या मॅच मध्ये बनवायच्या आहेत. इथे 50 ने काम चालणार नाहीये. जर गोलंदाजी अटॅक तुमच्याकडे चांगला असेल तर 50 धावांचे संरक्षण होऊ शकतो. हे रेल्वे ग्राउंडचा इतिहास आहे. इथे मात्र फटका सुंदर आहे, चांगली फिल्डिंग झाली. 1च रन्स मिळाले. फिल्डिंग चांगली आहे. नरेशच्या खात्यामध्ये 1 धाव ऍड होईल. नरेश पाटीलचा तुम्ही विचार केला, एक चांगले गायक सुद्धा आहेत आगरी समाजाचे, तितकेच चांगले क्रिकेटर सुद्धा आहेत. हे महत्त्वाचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाज राईट मोर द विकेट. विक्रमला तिसऱ्यांदा बीट केलं या षटकामध्ये. षटक क्रमांक 2 ते समाप्त होईल. गोलंदाज राजेशचं 2 षटकांचा खेळ समाप्त. पहिल्या षटकात 8 धावा आल्या होत्या. या षटकात किरण आम्हाला सांगतायत 6 धावा आल्यात. एकंदरीत धावा झाल्या 14. 2 षटकात 14 धावा. पहिल्या 2 मॅचेस तुम्ही पाहिल्या मनीष तर धावा वेगाने येत होत्या, मात्र या मॅच मध्ये थोडस धावांची गती आपल्याला कमी वाटते. 7.00 च्या सरासरीने 14 धावा आल्यात. पहिल्या मॅच मध्ये काटेई गोलवलीने 76 केल्या होत्या. त्याचा पाठलाग दापोडे भादवड संघाला करता आला नाही. दुसऱ्या मॅच मध्ये नवापाडा मोठागाव संघाने 97 केल्या होत्या. त्याचा पाठलाग आजदी आणि देवीचा वाडा 40+ संघाला करता आला नाही. त्यामुळे तिसऱ्या मॅच मध्ये धावा चेस होतील की नाही हे पाहणं गरजेचं आहे. 2 मॅच मध्ये धावा चेस झाल्या नाहीयेत. दोन षटकात 14 धावा. तिसरं षटक घेऊन आहेत गोलंदाज सुलक्षण भोईर उर्फ लारा. मगाशी सूचना केल्या आहेत दोन्ही टीमचे 2-2 गोलंदाज वापरणं बंधनकारक आहे, लक्षात घ्या. 5 ओव्हरची मॅच आहे. यानंतर पहिल्या फेरीतील शेवटची मॅच मेघा गोंधली यांचा संघ वाघबिल आणि नवघर आणि दुसऱ्या बाजूला कालेर आणि कशेली. ऑन साइडला खेळायचं होतं, इथे सिंगल मिळाले. नरेशच्या खात्यामध्ये 1 ने धावसंख्या पुढे सरकेल ती 15 वरती. जोशी काकांचे मी कौतुक करेल. दरवर्षीप्रमाणे त्यांचं नेहमी सहकार्य असतं. नवापाड्याची स्पर्धा असो. गोलंदाज सुलक्षण जोशी काकांचं नेहमी सहकार्य असं. चांगली गोलंदाजी सुलक्षण जबरदस्त. कारण 2 मॅचेस ओंकार आपण पाहिल्या तर अक्षरशः धावा वेगाने पडतात. कदाचित पाऊस येण्याची शक्यता आहे. तुम्ही बघा या मॅच मध्ये काय टार्गेट सेट होईल, कारण आतापर्यंत तिसरं षटक मार्ग असते लाराचं. दुसऱ्या स्पेल मध्ये तो गोलंदाजी करण्यात आल्यात, मात्र धावा अवघ्या 14 झाल्यात. 1 षटकार जरूर आला होता. बॉलिंग युनिट फार सुंदर आहे. ज्या टप्प्यावरती बॉलिंग झाली ना आतापर्यंत मोस्ट ऑफ आपण पाहिलं तर गुडलेन स्पॉट आणि शॉर्ट ऑफ लेन जिकडे पाणी टाकण्यात आलंय आणि त्याचा फायदा उचलणं हे लाराला चांगल्या प्रकारे माहिती आहे. एकेकाळचा रायगड टेनिस बॉल क्रिकेट ज्या कामोठ्या आणि पारगावनं गाजवलंय ते सगळे दिग्गज आहेत आणि समोर आपण पाहतोय तितकीच ताकदवर टीम आहे चिकनगर आणि पिसवली. मात्र पिंट्याचं लवकर बाद होणं ते या मॅच मध्ये परवडलेलं नाहीये. नाही नक्कीच हरेश केनीची चर्चा नेहमीच राहिली, मात्र आज तो स्वस्तात बाद झालाय. इथे मात्र चेंडू टॅप केलाय. दोन धावा इथे मिळतील आणि हे फटके अंडर बॉक्स क्रिकेट मध्ये तुम्ही पाहतायत. 2 धावा मिळाल्या. 2 ने धावसंख्या पुढे सरकले. किरण आम्हाला सांगत असताना 18 वरती. सुरुवातीचा काळ अंडरम क्रिकेट आपण भरपूर पाहिले. डोंबिवली वेस्ट जर तुम्ही गेले तर हापसी बाबा बोराडे यांचा संघ
हा संघ भरपूर चर्चेत होता. सुरुवातीला अंडरग्राऊंड क्रिकेट भरपूर व्हायचं. सुलेक्शन गोलंदाजी मार्कवर ऑन साइडला खेळायचं होता. फलंदाज त्रिपाचित झालाय. नरेशला माघारी परतावं लागेल. सुलेक्शनच्या खात्यामध्ये दुसरी विकेट. फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. धावसंख्या 18 वरती थांबली. किरण आमच्या सोबत आहे स्कोररच्या भूमिकेत. संपूर्ण एनबी ग्रुप नवापाडा क्रिकेट संघ 40+ सर्वांचं योगदान या स्पर्धेसाठी राहिले. स्वर्गीय शिवाजीदादा शेलार पुरस्कृत निवृत्तीबुवा मात्रेश चषक 2024 दुसरं पर्व तुम्ही पाहतायत. ज्या स्पर्धेचं पारितोषिक जर तुम्ही पाहिलं तर तब्बल 2,10,000 रुपये कॅश प्राइज असताना ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. प्रथम क्रमांक 1 लाख, द्वितीय क्रमांक 50, तृतीय क्रमांक 30 आणि चतुर्थ क्रमांक 30 असं तब्बल 2,10,000 रुपये कॅश प्राइज असताना ही स्पर्धा आणि 4 फॉर्मॅट मध्ये स्पर्धा. उद्याही तुम्हाला 2 गाव 1 संघ ही संकल्पना पाहायला मिळेल. मात्र रेग्युलर ग्रामीण संघ उद्या दिवसात तुम्हाला पाहायला मिळतील. तिसऱ्या दिवसामध्ये 40+ तालुका हाफ तुम्हाला पाहायला मिळेल 8 संघ आणि शेवटच्या दिवशी मात्र ऑल इंडिया ओपन रेग्युलरचे 8 संघ असं 4 फॉर्मॅट मध्ये स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. सर्वच खेळाडूंना संधी मिळाली. सुलक्षण भोईर चांगली गोलंदाजी करतायत. 18 वरती दुसरा धक्का लागलाय. सुनील भोईर आलेत बॅटिंग करण्यासाठी. हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. थोडस ग्रास कटिंग केलंय त्यामुळे खेळाडूंनाही फायदा होतोय. एक सिंगल मिळाले. धावसंख्या 19. सुनील भोईर सुद्धा एक प्रसिद्ध गायक म्हणून सुद्धा त्यांची ओळख आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. ओमकार काय सांगशील? 3 षटकात फक्त धावा झाल्यात. 19 विकेट 2 गमावल्यात. चिकनगर पिसोली 40+ संघाने काय टार्गेट तुला वाटतं या मॅच मध्ये? आता सध्या तरी परिस्थिती अगदी नाजूक आहे. क्रिकेट एका ओव्हरमध्ये देखील गेम बदलतो. मॅच टर्न होतं. रन्स किती बनतील, आपण टार्गेट काय सेट करू, त्यापेक्षा फोकस करावा लागेल की इम्प्रूव्ह किती लवकर केलं जाईल. आणि त्या 12 बॉलमध्ये कमीत कमी 32 ते 30 आलं. 40च्या पुढे या मैदानावरती फायटिंग टोटल आहे. कारण रेल्वे ग्राउंडचं मैदान आहे. इथे कोणताच टोटल तुम्हाला विजयाची गॅरंटी देत नाही. मग तुम्ही 5 ओव्हर 40 करू दे किंवा तुम्ही 5 ओव्हर 77 करू दे, या मैदानावरती मॅच ना शेवटच्या बॉलपर्यंत जाते. हा आजवरचा इतिहास आहे. त्यामुळे संघर्ष आणि संघर्ष या मॅच मध्ये फक्त तितकंच करायचं आहे. सध्या बॅटिंग करताना पिसवली आणि चिकनगड टीमला नाही थोडासा प्रश्नही पडलाय कामोटे आणि पारगावला. कारण की सुलक्षणची 2 षटकं संपलेत. राजेशने 1 षटक टाकलं. त्यामुळे गोलंदाजीसाठी कोणाला आणावं हाही थोडीशी चर्चा सुरू होती. कारण 2 गावचे खेळाडू आहेत त्यामुळे थोडीशी चर्चा करावी लागते. कारण 2 गावचे ज्यावेळी खेळाडू एकत्र येतात त्यावेळी थोडी चर्चा होणं गरजेचं. नरेश गायकवाड सारखा खेळाडू सुद्धा ओमकार या टीम्स मध्ये एक काळ त्यांनी आपल्या गोलंदाजीमध्ये गाजवलाय. अक्षरशः फलंदाला उभं ठेवण्याचं काम ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये चॅलेंजर पारगाव टीमसाठी कोणी केलं असेल तर नरेश गायकवाड यांनी. पारगावच्या गोलंदाजीची चर्चा झाली ना तर कमलाकर मामा या नावाची जागा रायगड टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कदापि कोणी घेऊ शकणार नाही. अगदी बालपण ज्यावेळी क्रिकेटसाठी पाहिलं त्यावेळी एक चेहरा समोर यायचा. जर गोलंदाजीची चर्चा झाली तर कमलाकर मामा आणि जर बॅटिंगची चर्चा झाली तर आकाश तारेकर आणि सोन्या गायकवाड. या सगळ्यांना पाहण्यासाठी इतकी गर्दी व्हायची ना रायगड टेनिस बॉल क्रिकेटमध्ये की पारगाव एकदा नाव मैदानावरती आलं ना त्याच्या पुढे लागायचं चॅलेंजर. आणि जे नाव होतं ना तसं काम देखील पारगावनं केलं. तब्बल 20 वर्ष रायगड टेनिस बॉल क्रिकेटमध्ये दहशत माजवण्यापैकी एक आहे पारगाव आणि मागचे तब्बल 10 ते 15 वर्ष कामोठे. अशा 2 महासत्ता ज्यावेळी एकत्रित येतात ना त्यावेळी रिझल्ट तुमच्या समोर आहे. नाही नक्कीच ज्या पद्धतीने आतापर्यंत खेळ त्यांनी केलाय 40+ क्रिकेट जरी असेल मात्र आमचं तेच क्रिकेट आहे. ज्यामध्ये बघा जेवायचं कोणी बाकी असेल तर जेवण करून घ्या प्लीज. सचिन कारण आता बडी आणि धोनी चाललाय त्याच्यामुळे नंतर तुम्हाला शिल्लक राहील की नाही याची गॅरंटी आहे. कारण भरपूर आहे आपल्याकडे. त्यामुळे सगळ्या प्रेक्षकांनी या आणि जेवणाचा आस्वाद घ्या. अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान. त्यामुळे निलेश म्हात्रे एनबी ग्रुपच्या वतीनं आम्ही आमंत्रित करतोय. चांगली गोलंदाजी सचिन बघा फिरकी गोलंदाज आहेत. आणि बऱ्याच वेळा आपण काय रेल्वे ग्राउंड मध्ये ज्यावेळी ओमकार तुम्ही खेळतात फिरकी गोलंदाजला बऱ्याच वेळा यश मिळालेलं आहे. हे मागच्या मॅच मध्ये सुद्धा तुम्ही पाहिलं. याही मॅच मध्ये ते चित्र पाहायला मिळतं. आणि सचिन अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. रत्नदीप आहेत बघा यष्टीरक्षक. खूप चांगलं यष्टीरक्षण आतापर्यंत दाखवलं. नवीन फलंदाज कोमल हिरवळे आलेत. शहरी क्रिकेटमध्ये सुद्धा 40+ तालुका असेल 40+ ओपन असेल कोमल हिरवळे यांना भरपूर मागणी असते. बघा तसाच खेळ आज कोमलला करावा लागेल कारण की संघ अडचणीत आहे. धावा अवघ्या किरण आम्हाला सांगतात फक्त 21 धावा आहेत.
त्यामुळे धावा कमी आहेत. पहिल्या मॅच मध्ये 76, दुसऱ्या मॅच मध्ये 97 आणि तिसऱ्या मॅच मध्ये 34 षटक सुरू आहे आणि धावा अवघ्या 21 वरती थांबल्यात. बघायचं कोमल हिरवळे आहेत ना कधी गेअर चेंज करतील. पहिला चेंडू कोमल हिरवळेने पाठवून दिलाय मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सुपर सिक्सर. एक क्षमता या बॅटर मध्ये, म्हणून आपण म्हणालो इथनं 12 बॉल 30 कमीत कमी येत आहेत ना, तर मैदानावरती तितकीच चांगली फाईट या ठिकाणी पिसवली मैदानावरती करू शकते या चिकनगरच्या सोबतीनं कामोठ्या आणि पारगावच्या विरुद्ध. नेक्स्ट मॅच कालेर कशेली आणि त्यांना फाईट करेल वाघबीळ आणि त्यांना फाईट करणाऱ्या या ठिकाणी नवघर. तर दोन्ही टीम कॅप्टनला रिक्वेस्ट इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस साठी रिपोर्ट करायचा. तर 27 धावा झाल्या या षटकाराच्या साह्याने. मी मगाशी या खेळाडूची चर्चा करू होतो कोमल हिरवळे कधी गेअर चेंज करतात. इथेही फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. गॅप मधनं चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. चार ने धावसंख्या पुढे सरकली ती 31 वरती. कुणी खेळाडू जेवणाचं बाकी असेल तर जेवण करून घ्या. 31 धावा झालेल्या आहेत. तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. बाळा बोराडे आपण तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत द्यायचे. 31 शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 31 वरती पोहोचली आहे. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. इथे फटका सुंदर आहे. कोमल हिरवळे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आणि त्यानंतर धावा यायला सुरुवात झाली. 4 षटकांचा खेळ समाप्त आणि प्रथम बॅटिंग करताना चिकनगर पिसोली संघाची धावसंख्या आहे ती 37. म्हणून म्हणाला ना आपण क्षमता या नावामध्ये दर्जा कोमल हिरवळेच्या बॅटिंग मध्ये, आणि सध्या तो दर्जा दाखवत असताना आपण पाहता कोमल हिरवळेला चांगली बॅटिंग त्याने केली. या ओव्हर्स मध्ये आपण पाहूयात रन सलग टोटल ओव्हर नंबर 4 मध्ये 18 ज्या गरजेच्या होत्या. ज्या 2 ओव्हर मध्ये 30-32 ची चर्चा आपण करत होतो ना, आता त्या येणार याची चर्चा रंगली आहे. कारण कोमल हिरवळीची बॅट मैदानावरती बोलू लागली आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहता हरेश त्याच्या बॅटमधनं देखील रन्स या ठिकाणी गरजेच्यात या मॅच मध्ये. कारण पारगाव आणि कामोठे समोर ज्यावेळी टार्गेट आहे ना 50+ जाईल त्यावेळी मॅचला मजा येईल. कारण दोन्ही बाजूला बॉलिंग चांगली आहे, बॅटिंग युनिट चांगलं आहे आणि ज्यावेळी 4 नामवंत टीम एकत्रित येतात वयाच्या 40 नंतर, ज्यांनी क्रिकेटचा एक काळ गाजवलेला आहे, अशा दिग्गजांमधली लढाई ती काही एक भन्नाट रंगेल या ती मात्र शंका नाही आहे. तर गजानन आले शेवटच्या षटकामध्ये. बघायचे गजानन कशा प्रकारे गोलंदाजी करते. 37. विक्रमलाही थोडंसं आता आक्रमक व्हावं लागेल. ऑप्शनच्या बाहेर होता पंच विक्रम शेले यांचा व्हाईट बॉलचा इशारा आहे. 38 धावा झाल्यात. ओमकार इथून 20 धावा आल्या तर 58 होतील. 22 आल्या तर 60 होतील. त्यामुळे तो टार्गेट आता मनामध्ये ठेवावा लागेल विक्रम आणि कोमलला खास करून. कारण त्यांच्याकडे गोलंदाजी युनिट चांगले. सुनील भोईर गोलंदाजी करू शकतात. हरेश केने आहेत, विक्रम आहेत, स्वतः कोमल गोलंदाज, म्हणजे 4 प्रॉपर गोलंदाज या टीम्स कडे आहेत. मग व्हाईट बॉल आहे. गजाननच्या हातावरती नियंत्रण नाहीये ओमकार. सुरुवातीला 50 टार्गेट त्याकडे लक्ष द्यावं लागेल. ज्यावेळी तुम्ही 50 बनवाल तिकडनं पुढे अजून फायटिंग टोटल सेट होईल. त्यामुळे गरजेचं आहे येणाऱ्या 6 बॉलमध्ये, आता व्हाईट बॉलच्या 2 आलेत, कमीत कमी 12 ते 14 रन्स कशा येतील तो प्रयत्न करावा लागेल. एक फायटिंग टोटल सेट झालंय सध्या स्कोर कार्ड वरती. इथनं अजून ज्या येतील ना त्या गोलंदाजांना मदत करणार आहेत. ऑन स्ट्राईक बॅटर तयार आहे, बॉल तयार आहे. गजानन राईट आर्म राऊंड विकेट, चांगला बॉल. मागचे 2 पडल्यानंतर अँगल होऊन भरपूर बाहेर निघालं. काय करतो गोलंदाज थोडासा ना मलिंगा स्टाईल साईड आर्म बॉल टाकला जातो, पडल्यानंतर तो कट होऊन बाहेरच्या दिशेने निघतोय. त्याच्यामुळे टप्पा ॲक्युरन्सी फार महत्वाची आहे. जर तुमचा बॉल मिडल स्टिकला पडेल तो रिटर्न क्रीज पर्यंत जाईल, तो ऑफ स्टंपला पडला तर व्हाईट बॉल होईल. यावेळी प्रॉपर पिचिंग होती बॉलची मिडल स्टिकला. आता मिडल ऑफ दी बॅट आहे आणि चालला मिड विकेटच्या बाहेर मैदानाच्या अगदी सीमा पार जिकडे धावा मिळते 6 आणि हा येतोय चिकनगर ब्रँडेड षटकार. नाही विक्रमला थोडस शांत ठेवलं होतं, मात्र विक्रम भोईरी असा खेळाडू आहे शांत राहणार नाही. आम्ही टेनिस बॉल क्रिकेटचा आपण विचार केला ओमकार. आजही मला सेमीफायनलची मॅच आठवते. चिकनगरला 6 चेंडूमध्ये 26 करायच्या होत्या, 5 विकेट गेल्या होत्या आणि विक्रमने 5 चेंडूमध्येच त्या 26 धावा बनवल्या होत्या आणि थेट संघ फायनल मध्ये गेला होता एडुटनेच्या मैदानात. इथे हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला. क्षेत्ररक्षक वेगाने धावतायत. एकच रन्स मिळेल. काय घडलंय मैदानात
2 धावा मिळाल्यात. खरं एक एक रन्स महत्वाचे आहे. कोमलला माहिती आहे मला स्ट्राईक मिळण्यापेक्षा ओमकार रन्स महत्वाचे आहेत. एक एक रन्स महत्वाचे असते क्रिकेटमध्ये ज्यावेळी कंपल्सरी चेसिंग असतं. 47 एका रनची व्हॅल्यू काय ना. मागच्या मॅच मध्ये दापोडे भादवडला विचारा, मागच्या मॅच मध्ये काय सामना जिंकला. इथे फटका चांगला मिडल ऑफ द बॅट, पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड खेचला, मिड विकेटच्या बाहेर पाठवला. एनबी ग्रुप आयोजित अगदी स्पर्धा मानाची, सन्मानाची आणि सन्मानजनक टार्गेटच्या दिशेनं वाटचाल करताना आपल्या सन्मानासाठी लढतोय मैदानावरती फलंदाज विक्रम. कदाचित ओमकार मला असं वाटते की कामोटी आणि पारगावची ही रणनीती होती की 2 धावा जाऊ द्या, कोमलला नो सेकंड राहू द्या. मात्र त्याने हेही माहित नाही की विक्रम त्याच्यापेक्षा आक्रमक बॅटर आहे. जरी बॉल डॉट गेले असतील त्याच्याकडनं. 50 कंप्लीट, 53 धावा दाखल करती. ऑप्शनच्या भरपूर बाहेर होता. कदाचित विक्रम आता कदाचित विचार करत असेल की ह्या चेंडूला छेडछाणी केली नसती तर कदाचित वाईटही मिळाला असता. मात्र जर तरला क्रिकेटमध्ये महत्व नाहीये. 54 धावा झाल्यात. बघा, जेवायचं कोणी बाकी असेल जेवण करून घ्या. खेळाडूंना विनंती असेल कोणी जेवायचं बाकी असेल आपण जेवण करून घ्या. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. इथून ओमकार षटकार आला. ओमकारने ज्या प्रकारे उल्लेख केला तुम्ही सर्व अगोदर 50चा विचार करा. आता 50 झाले, 54 झाले. ओमकार काय वाटते शेवटचा बॉल शिल्लक आहे. फिनिश कसं होईल त्याकडे लक्ष लागलं. चला टॉस साठी या. कालेर कशळी भिवंडी विभागातनं त्यांना फाईट करेल. ठाणे बल्ट मधनं वाघबीळ आणि नवघर मेघादादा गोंधे यांचा संघ इन ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळेल. क्रिकेटवरती आपल्या नावानं तब्बल 2 दशक अधिराज्य गाजवणारं नाव मेघा गोंधळे. स्वागत आहे आपलं. प्रमोद म्हात्रे, निलेश म्हात्रे, मेघा गोंधळे हे सगळे जीवलग मित्र आहेत. आणि आज निलेश म्हात्रेची स्पर्धा म्हणजे सगळे लेजंड्स येणार. अंतिम बॉल पहिल्या इनिंगचा तो चाललाय मैदानाच्या बाहेर, फुल केलाय आणि बॉल मैदानाच्या बाहेर चालला. षटकार. ज्या 2 ओव्हर मध्ये रनची गरज होती ना तिकडे आता 2 ओव्हर मध्ये टार्गेट सेट झालाय. मूड ऑन अशी बॅटिंग करत असताना फायरिंग स्पेल बॅटर्सचा. एका बाजूला कोमल हिरवळे, दुसऱ्या बाजूला विक्रम. आणि पहिला डाव मैदानावरती संपला. रन झाले 60. 61चं लक्ष. नक्कीच 3 षटकात ओमकार, ज्या प्रकारे मी तुझ्याशी चर्चा केली 3 षटकात 19 म्हणजे 2 षटकात बघा, चौथ्या षटकात 18 आणि या षटकात 23 रन्स आलेत. 2 षटकात जवळजवळ आपण पाहिलं तर 41 धावा आलेत ओमकार. इथून संधी आहे चिकनगर आणि पिसोली संघाकडे जर चांगली गोलंदाजी केली तर. नो डाऊट ॲट ऑल. मॅच चांगली रंगील. आता हे महत्वाचं आहे. जिंकणार कोण त्यापेक्षा आता आहे ना प्रेक्षकांना पारगाव आली आहे ना, कामोठी आली आहे ना, तर त्यांच्या अगेन्स्ट चॅलेंज उभं करायचं होतं आणि ते कोण निर्माण करू शकेल हे माहिती होतं चांगल्या प्रकारे. आणि ज्यावेळी ड्रॉ झाला मॅच देखील कोणती आली, चिकनगर पिसिवली 2 स्ट्रॉंगेस्ट टीम, त्यांच्या अगेन्स्ट कामोठे पारगाव. टॉस करूयात. प्रथमेश सुर्वे यांच्या शुभाचे टॉस होईल. चला टॉस साठी या. कालेर आणि कशेली आणि वाघबिल आणि नवघर. कालेर आणि कशेलीचे कॅप्टन आलेले आहेत. चला वाघबिलचे कॅप्टन मेघादादा. 61 धावा कंपल्सरी चेसिंग आहे. कामोठे संघ याची नोंद घ्या. कंपल्सरी चेसिंग 61 धावा तुम्हाला कंपल्सरी चेस करायचे आहेत. निलेश म्हात्रे म्हटल्यानंतर सर्व लेजंड क्रिकेटर आणि त्यांच्या परिचयाचे खास करून त्याचमुळे दिग्गज खेळाडू आपल्या आज इथे दिसतील या रेल्वे ग्राउंडच्या नगरीमध्ये. चला वाघबिल टीम कॅप्टन या. मेघा. क्रिकेटनं निलेश म्हात्रेला भरपूर काही दिलं आणि निलेश म्हात्रेंना डोंबिवलीकरांना भरपूर काही दिलं. आज त्याच डोंबिवलीच्या प्रती, निलेश म्हात्रे या नावाप्रती त्याचं क्रिकेटसाठी काहीतरी देणं बनतं. आणि आज वडिलांनी जे कार्य केलं आणि स्वर्गीय शिवाजीदादा शिलार यांना तो आदर्श मानतो. त्याच्यामुळेच निवृत्ती म्हात्रे स्मरणार्थ स्वर्गीय शिवाजी शिलार स्पॉन्सर्स बाय ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे या टुर्नामेंटचा क्रेज आहे ना तो एक वरच्या लेवलला आहे. टॉस होता. पुढची मॅच 5 ओव्हर आणि टॉस जिंकलाय वन ऑफ द लकीएस्ट कॅप्टन मेघा गोंधे. निर्णय थोड्याच वेळात आपल्यापर्यंत पोहोचेल. वेलकम मेघा दादा. पुन्हा एकदा मेघा वाघबीळ हे नाव ऐकायला मिळतं हीच फार मोठी गोष्ट क्रिकेटच्या पटलावरती. कारण वाघबीळ म्हटलं की क्रिकेटच्या प्रती इमोशन्स आणि इमोशन्स म्हटलं की त्याचं नाव मेघा गोंधळे. कृष्णा कीर कुठे असेल तर आपण थोडंसं कमेंट बॉक्स मध्ये या. कृष्णा कीर.
चला फिल्डिंग लगेच लावा, आपल्याकडे वेळ कमी आहे. चिकनगर आणि पिसिवली मी बघाशी चर्चा केली, कोमल हिरवळे मैदानात आलेत ना, धावांची गती वाढणार आणि वाढवली. 2 षटकार 41 रन्स बनवले, अजून काय पाहिजे. इथून फाईट करू शकतो संघ. 60 झाल्यात, 61चा पाठलाग करायचा, कंपल्सरी चेसिंग आहे. त्यामुळे 61 धावा. 4 चेंडूमध्ये 22 धावांचं योगदान कोमल हिरवळेने दिलंय. आणि कदाचित आपण विचार केला कोमल हिरवळे आणि विक्रम किंवा नरेंद्र हरेश म्हणजे गोलंदाजी युनिटचं जर एक नजर टाकली, नरेश पाटील आहेत, सुनील भोईर आहेत, नंदू सुद्धा इन ऍक्शन मध्ये आज. अमितलाही तुम्ही पाहतायत अंडरम क्रिकेटमध्ये. अमित हे नाव सुद्धा भरपूर चर्चेत राहिलेत. अनु भोईर असेल चिकनगर, अनु भोईरचा मी उल्लेख करेल. अंडरम क्रिकेटमध्ये ही नावं चर्चेत राहिलेत कल्याणमध्ये. चॅलेंजर क्रिकेटसाठी आपण पाहिलं तर विक्रम भोईरला विसरून कसं चालेल. अरुण भोईर आहेत त्यांचे बंधुराज. चला फिल्डिंग लावा प्लीज, बॅट्समन लगेच या. स्वर्गीय शिवाजीदादा शेलार पुरस्कृत निवृत्तीबुवा मात्रे स्मृती चषक 2024 चे भव्य दिव्य आयोजन तुम्हाला पाहायला मिळते. चला स्पीड अप, कारण आपल्याला पहिल्या फेरीतील सर्व सामने 5 षटकांचे पाहिजे आहेत. सेकंड राऊंडला जशी सुरुवात झाली सामने 4 षटकांचे असतील. अतुल पाडी सुद्धा आले, त्यांचे हार्दिक स्वागत. मॅन फ्रॉम सापार्डे. जेपी पॅनलचे पंच तुम्ही पाहताय, जय पवार सर, मुन्ना पठाण. फक्त या मॅच मध्ये थोडंसं रेस्ट जरूर ते घेत आहेत. सातत्याने पंचांच्या भूमिकेत त्यांचं क्रिकेट खेळणं. अजय सावंत सुद्धा सामना एन्जॉय करतात. नेहमीच त्यांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था सुद्धा करण्यात येते अनेक आयोजकांना. काम असं करा की नाव झालं पाहिजे. चला बॅट्समन पाठवा प्लीज. सोन्या गायकवाड येतात सलामीला. निनात आणि सोन्या गायकवाड. निनात तारेकर आणि सोन्या गायकवाड ही जोडी तुम्हाला पाहायला मिळते. प्रत्येक इनिंग नंतर खेळपट्टीवर पाणी टाकलं जाते, लक्षात घ्या. हे वैशिष्ट्य या स्पर्धेचं राहिलेलं आहे. सोन्या गायकवाड बघा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 40+ मध्ये सुद्धा बाईक पटकवण्याचा कारनामा त्यांनी 2 वेळा केलाय. म्हणजे आजही त्यांचं क्रिकेट खूप चांगलं खेळतात ते. विश्वनाथ शेठ मस्कर यांची स्पर्धा तुम्ही पाहिली, त्या स्पर्धेत मालिकावीरची बाईक सोन्या गायकवाड यांनी पटकावली होती ओमकाराने. आजही खूप चांगलं क्रिकेट, फक्त टेनिस नाही तर रबर बॉल सुद्धा ते चांगलं खेळतात. नाही, आत्मविश्वासानं त्याचं दुसरं नाव म्हणजे सोन्या गायकवाड. 40+ विरुद्ध ज्यावेळी तालुकास्तरीय मॅच झाली, मला आजही आठवतं आदर्श पनवेल सारख्या एक बलाढ्य टीमच्या अगेन्स्ट सोन्यानं केलेली बॅटिंग अंगद पाटील सारख्या नामवंत गोलंदाजाच्या विरुद्ध वाखाणण्याजोगी होती. आणि अनेक असे रेकॉर्ड्स आहेत सोन्या गायकवाडच्या नावावरती. पारगावे नाव जेव्हा जेव्हा मैदानावरती आलं तेव्हा तेव्हा गर्दी वाढते. आज त्यांच्या सोबतीनं कामोठ्या निनाद आला सलामीला, त्याच्या सोबतीनं सोन्या गायकवाड. आणि बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तयार आहे. पहिलं षटक घेऊन बॉलिंग मार्कवरती आपण कोमल हिरवळेला पाहता. 5 षटकांची मॅच आहे. 30 बॉल 61 हे टार्गेट मैदानावरती सेट झालंय. मजाल मॅचला. नितीन दादा, आज आपण या मैदानावरती पाहिलं ना तर पारगाव फार कमी वेळ आली आहे कल्याण डोंबिवलीमध्ये. मग आता जेव्हा जेव्हा आली आहे ते चॅम्पियन झालेत. 2 वेळा अगदी आपण पाहिलं तर इकडनं प्लेअर ऑफ दी टुर्नामेंटची बाईक आकाश तारेकर घेऊन गेला. हा देखील इतिहास. ती खाडीची स्पर्धा असेल, निलेश मात्रे यांची स्पर्धा असेल पिंडारकरच्या मैदानावरची, ती देखील या टीमनं नेहमीच गाजवली. मॅच ऑन होती. 61चं टार्गेट आहे. पिसवलीचा एक स्ट्रायकर बॉलर सध्या बॉलिंग ट्रॅकवरती तयार आहे. कोमल फार मोठं व्यावसायिक क्रिकेट 40+च्या माध्यमातून कोमल देखील सातत्यानं खेळतोय. त्यामुळे 2 लेजंड्स मधली लढाई पाहायला अजून मजा येईल. अंपायर विक्रम शेलार यांचं ग्रीन सिग्नल येतोय. खंबालपाडा क्रिकेटचं एक मोठं नाव. पहिला बॉल, व्हॉट अ बॉल. टप्पा पडल्यानंतर बॉडी लाईन शरीरावरती अगदी जाणारा बॉल आणि पहिल्या बॉलवरती यांना वॉर्निंग बेल डिंग डॉंग वाजत गेली आहे. आणि मजा येणाऱ्या मॅचला हे संकेत देत असताना टीम चिकनघर आणि मैदानाच्या आतमध्ये पिसवली. नाही नक्कीच, कारण ज्यावेळी 3 षटकात चिकनघर पिसवलीच्या फक्त धावा 19 होत्या. 2 षटकात धावा आल्या 41. तिथून एक आत्मविश्वास मिळाला. 4थ्या षटकात 18, 3ऱ्या षटकात आपण पाहिलं तर 4थ्या षटकात 18 आणि शेवटच्या षटकात 23 धावा आल्या. तिथून एक आत्मविश्वास मिळाला चिकनगरला. इथे फटका सुंदर आहे. सोन्या गायकवाड थांबणार नाहीये, त्याच्या बॅट मधून आलाय पहिला षटकार. सोन्या गायकवाड माझं नाव आहे. आता हे सांगत असताना इथल्या प्रेक्षकांना अंधी रोगे तर सोन्या गायकवाड तुफा
और तूफा रुके तो सोन्या गायकवाड आग का दर्या. या फटक्यानंतर ना निलेश म्हात्रेला देखील जुन्या काळातला सोन्या आठवला असेल. अशाच प्रकारे स्टँड अँड डिलिव्हर लॉंग ऑन लॉंग ऑफला षटकार मारणं ही सोन्या गायकवाडची ताकद राहिली आहे. आणि हा देखील पहिला आहे ना लॉंग ऑफच्या वरनं आला. शॉर्ट ऑफ लेन बॉल बाउन्सर्सला देखील सोन्या गायकवाडनं आहे ना लॉंग ऑनच्या वरनं ओव्हर द बॉलर हेड स्ट्रेट डाऊन द ग्राउंड षटकार मारलेत. हा आजवरचा त्याच्या क्रिकेटचा इतिहास आणि हा एक सिग्नेचर शॉट होता सोन्या गायकवाडच्या बॅटमधनं. जसं स्लॉग स्वीप रिव्हर्स स्वीप निलेश म्हात्रेचा सिग्नेचर शॉट आहे तसं ओव्हर द बॉलर हेड ज्यावेळी फटके येतात ना सोन्या गायकवाडच्या बॅटची ताकद मला पाहायला मिळते. मी म्हणाल हा फार कमी लांब होता. याच्यापेक्षा जास्त लांब लांब षटकार सोन्याच्या बॅटमधून आलेत. इथे अपील हलकंसं केलं जाईल का नाही. इम्पॅक्ट आउटसाइड द लेग होतं. अंपायरचा इशारा डिक्लेअर झोनमध्ये चालला. एक सिंगल मेल आणि एका सिंगल नंतर स्कोर पुढे जातोय. टीमची टोटल मागच्या 3 बॉलचा खेळ झाल्यानंतर 2 बॉल आहेत ना कोमल हिरवळेच्या नावावरती आहेत. हे विसरून चालणार नाहीये. बट तुम्ही डिफेंड किती करताय. 12च्या सरासरीचं टार्गेट आहे त्यामुळे षटकार खाऊन चालणार नाही. अर्ली ब्रेक थ्रो फार महत्वाचे आहेत. सोन्या गायकवाडला थांबवणं निनादला थांबवणं पार्टनरशिप ब्रेक करणं हे फार महत्वाचं आहे चिकनघर आणि पिसवलीच्या दृष्टिकोनानं. कारण या मॅचमध्ये तुम्ही भरपूर काही गमावलं होतं. 3 ओव्हर्स रन्स नव्हते. नंतर 2 ओव्हर तुम्ही 41 मारलेत. मग त्याचा फायदा उचलायचा आहे तर सुरुवातीला 2 ओव्हर तुम्हाला देखील डॉमिनेट करावं लागेल प्रतिस्पर्धी कामोठे आणि पारगावला. नक्कीच एक षटकारला त्यानंतर एक वेगवान चेंडू तुम्हाला कोमल हिरवळेचा पाहायला मिळाला. बघायचं येणार चेंडू कशा प्रकारे असेल. राईट मोर द विकेट. इथे फटका सुंदर आहे. टायमिंग झाले का आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी सोन्या गायकवाडच्या बॅट मधून येतोय दुसरा षटकार. ग्रेट बॅटिंग. हा दुसरा आला सोन्या गायकवाडच्या बॅटमधनं. आज 3 अर्धशतक आली आहेत. पहिलं आलं बाच्या बॅटमधनं. दुसरं आलं राजन पाटील यांच्या बॅटमधनं आणि तिसरं आलं ऑल टाइम फेवरेट प्राईड ऑफ डोंबिवली क्रिकेट निलेश म्हात्रे यांच्या बॅटमधनं. टप्पा पडलाय वेगात चाललाय. पडल्यानंतर बॉल काटा बदलवत असताना रबर बॉल क्रिकेटला देखील ना तुमच्याकडे जे ग्रीप आहे तुमच्याकडे रिलीज पॉइंटवरनं बॉलला वळवण्याची क्षमता आहे तर तुम्ही ते करू शकता आणि सध्या कोमल हिरवळे ते करतोय. एखादी विकेट गरजेची आहे. अजून एक चांगला बॉल डेलिब्रेट अगदी बरोबर त्याची चर्चा सुरू होती. अंपायर सोबत अगदी ते चर्चासत्र रंगलंय. पाहूयात निर्णय काय तो विक्रमशिला अंपायरच्या माध्यमातून थोड्याच वेळात आपल्यापर्यंत पोहोचेल. आणि डॉट बॉल आहे. कोणतीही रन या ठिकाणी ग्राह्य धरली जाणार नाही. डेलिब्रेट आहे. तुमच्या बॅटचं मुवमेंट ॲक्शन होणं बॉडीचं फारसं गरजेचं होतं. षटक संपलंय मैदानावरती पहिलं षटक संपल्यानंतर टीमची टोटल धावफलकावरती आपण पाहता 13 धावा झाल्यात एका षटकाचा खेळ संपल्यानंतर. आणि जे रिक्वायर रन रेट आहे ना त्याच्यानुसार तर सध्या बरोबर चालली आहे. बॅटिंग करणारी टीम पारगाव आणि कामोठे रायगड नगरीतनं मोठी स्वप्न घेऊन हे 2 संघ इकडे दाखल झालेत आणि त्यांना फाईट करतात. कल्याण डोंबिवली विभागातील 40+ 2 नामवंत टीम चिकनगर आणि पिसवली. ओव्हर नंबर 2 सुरू होतीये आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज या ठिकाणी सज्ज झालाय हरेश केने अर्थातच पिंट्या या नावानं ज्याला हे क्रिकेट ओळखतं. या नावाचा एक वेगळा दबदबा कल्याण डोंबिवलीच्या 40+ क्रिकेट वरती. सर्वाधिक अर्धशतक सर्वाधिक मालिकावीर रोकेल चिकनगर आणि पिसुली. इकडे रनआउट विकेट ग्राह्य धरली जाईल. जर बाहेरून बॉल आत आला तर ती डिक्लेअर आहे. नाही नक्कीच हे सांगणं गरजेचं आहे. इथे मात्र बॅटची कडा जरूर होती मात्र झेल ड्रॉप झालाय.
विक्रम भोईरकडनं चूक झाली. आता निनाद तारेकरला जीवनदान मिळालंय. जीवदानाचा बघायचं किती फायदा घेतील, कारण की डावखळे आताचे बॅटर आहेत. मागच्या मॅच मध्ये अर्धशतक निलेश मात्रे तुम्ही पाहिलं, पहिलं अर्धशतक बाळाचं तुम्ही पाहिलं, दुसरं अर्धशतक राजन पाटीलने ठोकलं दापोटीचे. मात्र ते मॅच जिंकून देऊ शकले नाही, ही खंत त्यांच्या मनामध्ये जरूर राहिली. तर 3 बॉल 3चं इक्वेशन होतं. अकुटप्प्याचा बॉल होता, व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. क्षेत्ररक्षक डीप मध्ये कोमल, एक सिंगल मिळाली. आता पुन्हा ज्यावेळी नवापाडा मोठं गाव उतरेल, नवापाडा वाट पाहतीये पुष्कर काठेच्या अर्धशतकाची. टीमची टोटल सध्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतीये 16 या आकड्यावरती. पहिल्या षटकात रन्स भरपूर चांगले आलेत, दुसऱ्या ओव्हरमध्ये मात्र रन्स थांबवले गेलेत. आणि आपण म्हणालो ना 50+ एकदा का टार्गेट सेट झालं, ही मॅच ना चांगली रंगणार आहे. कारण दोन्ही बाजूला बॉलिंग युनिट जबरदस्त आणि बॅटिंग कार्डवरती सोन्या गायकवाड हे नाव जोपर्यंत उभं आहे तोपर्यंत गोलंदाजांना मेहनत करावी लागेल. नक्कीच, कारण हरेश केने अष्टपैलू खेळाडू आहेत, विक्रम अष्टपैलू खेळाडू आहेत, सुनील भोईर अष्टपैलू खेळाडू आहेत, कोमल हिरवाळे अष्टपैलू खेळाडू आहेत, नरेश पाटीलचा आपण विचार केला ते अष्टपैलू खेळाडू आहेत, नरेंद्र पाटील आहेत, अरुण भोईर सारखं गोलंदाज म्हणजे त्यामुळे ऑप्शन भरपूर आहेत. ओमकार दोन्ही टीम्स एक ज्यावेळी तुम्ही खेळता बॉलिंग ऑप्शन तुमच्याकडे भरपूर सारे आहेत, युटिलाइज तुम्हाला करायचे आहेत. 2 गोलंदाज बॉल तयार, राऊंड विकेट आले, शॉर्ट ऑफ लेन, टप्पा पडल्यानंतर सरळ खेळले होते. फॉलो थ्रू मध्ये अतिशय चांगली फिल्डिंग देखील त्या ठिकाणी राहिली. पहिल्या षटकात 13 रन्स आल्यानंतर कमबॅक पलटवार फार महत्वाचा होता, कारण दिग्गजांमधली लढाई ज्यावेळी रंगते ना ती लढाई अगदी फायनलच्या पहिल्या फायनल ज्याला म्हणतो ना, या अशाच काही मॅच असतात. इथे फटका फसलाय, मॅचची गोल्डन विकेट हवेमध्ये, डाऊन दी बॉल फील्ड टिपला झेल, संपला सोन्या गायकवाडचा खेळ आणि वाघाची झाली आहे शिकार. धक्का लागला फार मोठा. टीम चॅलेंज पारगाव आणि जहानवान कामठेला. नक्कीच झेल सुद्धा महत्वाचा होता. मी मगाशी उल्लेख केला पहिल्याच मॅचला, कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका मॅच, हे क्रिकेटचं समीकरण असतं. नरेश पाटीललाही माहिती आहे झेल कोणाचा आहे, तर सोन्या गायकवाडचा. काय जबरदस्त षटक फेकलं हरेश केनेने. पाटील सापाडचे आमच्या व्यासपीठावर त्यांनी सांगितलं हरेशने धावा किती केल्या, सांगितलं धावा केल्या नाही, मात्र विकेट आता सोन्या गायकवाडची त्यांनी घेतली महत्वाची. हे महत्वाचं आहे. प्रत्येक वेळी बॅटिंग होईल असं नाहीये, मात्र आपला रोल खूप महत्वाचा असतो. ते रोल त्यांनी दाखवून दिले या मॅच मध्ये गोलंदाजीच्या माध्यमातून. फक्त 3 धावा दिल्या आणि कोमलने धावा दिल्या होत्या 13. 2 षटकात 16 झाल्यात. 18 मध्ये अजूनही 45 करायचे त्या मॅच मध्ये जर्मन कामोटे आणि चॅलेंजर पारगाव टीमला. 18 चेंडू 45. इथे मात्र अरुण आहेत. नाही कोमल हे सांगतात एक एक रन्स आपल्यासाठी महत्वाची आहे. रनआउटची विकेट महत्वाची ठरू शकते बऱ्याच वेळा. एकने सिंगलने धावसंख्या पुढे सरकली ती 17 वरती. 17 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 44 रन्स या मॅच मध्ये करायचे. सोन्या गायकवाड बाद झाल्यानंतर इथून मॅच टर्न होईल का? ज्या 2 षटकामध्ये 41 रन्स कोमल हिरवळे आणि विक्रमने बनवल्या त्या फायदेशीर ठरू शकतात. पिसिवली आणि चिकनगर संघ आपण पाहतोय. रुद्र 11 या नावाने सुद्धा हा संघ सातत्याने खेळतो. पिंट्या भोईर पिसिवलीचे जे नेहमीच या संघाला पुरस्कृत करतात. इथे झेलची शक्यता नाकारता येणार नाहीये, मात्र अरुणचा पाय थोडासा ओमकार स्किड झाला. थोडस चिखली मैदानामध्ये ग्रास आहे त्यामुळे बऱ्याच वेळा पाय घसरतो. मात्र 1 रन्स इथे मिळाले. नरेश पाडे सुद्धा वेगाने आले होते. कारण सिंगल डबलने फारसं नुकसान रुद्र 11 चिकनगर पिसिवली टीमचा होणार नाहीये. जेव्हा जेव्हा पिंट्या भोईर या टीमला पुरस्कृत करतात, लकी पॅकर्स सुद्धा म्हणून त्यांची ओळख आहे. स्वतः एक चांगले क्रिकेटर सुद्धा आहेत. पिसिवली संघटनेत क्रिकेट खेळतात. नंदूला तुम्ही इन ऍक्शन मध्ये पाहतायत. अरुण आहेत.
नरेशला तुम्ही पाहतायत, नरेंद्रला तुम्ही पाहतायत, चिकनगर संघासाठी खेळत आहेत कोमल. इथे चेंडू उंच गेलाय, मात्र बघायचं चेंडू बराच वेळ हवेत आहे, डिक्लेअर झोन मध्ये जाईल आणि पंचांचा इशारा येतोय 2 धावा. 2 धावसंख्या पुढे सरकली ती 20 वरती. 41 अजूनही करायचे आहेत. 15 चेंडू 41 रन्स या मॅच मध्ये करायचे आहेत. पाऊस एक क्रिकेट स्पर्धा, पावसाने जरूर विश्रांती घेतली, मात्र गोलंदाजाला मदत मिळते. बऱ्याच वेळा मी मगाशी उल्लेख केला की धावा चेस होत नाहीयेत या खेळपट्टीवर. पहिल्या मॅच मध्ये धावा चेस झाल्या नाही, दुसऱ्या मॅच मध्ये धावा चेस झाल्या नाहीयेत, तिसऱ्या मॅच मध्ये धावा चेस होतील का? दोन्ही बाजूला ज्या प्रकारे ओमकारने उल्लेख केला, चिकनगर आणि पिसिवली हे 2 बलाढ्य संघ आहेत. पिसिवली आणि चिकनगर. पिसिवली संघ आपण पाहिलं तर मी संजय पाटीलचा उल्लेख करेल. अंडरम क्रिकेट, ओरम क्रिकेट, संजय पाटील सुद्धा चांगलं खेळतात. कदाचित तेही थोड्या दिवसात 40+ मध्ये प्रवेश करू शकतात. मात्र निनाद तारेकरने हा चेंडू पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर, सिक्सर. नाही, इथून वन साइड निघण्याची संधी आता निनाद तारेकरकडे, कारण त्याने आता एक षटकार ठोकलाय. त्या षटकाराची नितांत गरज होती. 26 धावा दाबळकधी लागल्यात, 36 अजूरी करायचे आहेत. रेल्वे ग्राउंडचं मैदान म्हटलं की ते वन साइड मुळीच नाही, ते दोन्ही साइड पॅक आहे. इथं मॅच क्लोजच जाणार. हा मैदानाचा इतिहास आहे. राऊंड विकेट. आता कमबॅक गोलंदाज कोमलला केला. प्रश्न हा महत्वाचा होता की ज्या हरेशनं मॅच मध्ये आणलं, मोठी विकेट काढली, त्या हरेशचा वापर सेकंड स्पेल मध्ये व्हायला हवा. इथे जातीय विकेट रनआउट स्वरूपात कोमल आले, षटकार देखील आला आणि आता रनआउटची विकेट देखील आली आणि होते पुनरागमन. धक्का लागतो मैदानावरती दुसरा आणि चांगली रंगती आहे मॅच, कारण फाईट भरपूर मस्त सुरू आहे पिसवली आणि टीम चिकनगरच्या बाजूने देखील. नंदू भोईरचं कौतुक करेल मी, मॅन फ्रॉम पिसिवली. काय फिल्डिंग केली आहे, कारण महत्वाची विकेट होती. संजयला रनआउट पात करण्यात यश मिळेल. फिल्डिंग फॅक्टर सुद्धा महत्वाचं आहे क्रिकेटमध्ये. फक्त तुमच्याकडे गोलंदाजी बॅटिंग चांगली असून फायदा नाहीये क्रिकेटमध्ये. फिल्डिंग मुख्य फॅक्टर आहे. फिल्डिंग खराब असेल तर गोलंदाजी काय करू शकत नाही. आता चेंडू शिल्लक आहे, 13 धावा करायच्या, 13 चेंडू 34 धावा. चांगला चेंडू होता, इथे बीट केलाय फलंदाज राजेशला आणि आता चेंडू शिल्लक आहेत, 12 धावा करायच्या, 34. 41 रन्स पिसिवलीने बनवले त्या. आता 12 चेंडू मध्ये 34 तामोटे आणि पारगावला करायचे होऊ शकतात. क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नाहीये. मात्र कोमल हिरवळीचे 2 षटक झालेत, हरेश केनीचे 1 षटक झाले. मात्र सुनील निलेश म्हात्रे यांनी जे अर्धशतक ठोकले त्याच्यासाठी त्यांचे डायट फॅन यांच्याकडनं शूज देण्यात येणार आहेत. ते नाव काय तुम्हाला आम्ही पोहोचू संध्याकाळच्या सत्रामध्ये. खास करून ते अर्धशतकासाठी शूज आहेत. नाव आम्हालाही अजूनही माहिती नाहीये. आणि अजून एक अर्धशतक मारला तर बॅट मिळू शकते निलेशला. टेनिस बॉलला डबल एची बॅट टेनिस बॉलची. 12 चेंडू आणि 34 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर सज्ज होते गोलंदाज विक्रम भोईर, मॅन फ्रॉम चिकनगर. मी मगाशीच उल्लेख केला, पिसिलीचे 2 गोलंदाज आहेत, सुनील आणि कोमल. तर चिकनगरचे 2 गोलंदाज आहेत, विक्रम आणि हरेश. ऑप्शन तर भरपूर आहे. नरेंद्रही गोलंदाजी करू शकतात. अरुण सारखा गोलंदाज या टीम मध्ये, ज्या गोलंदाजाने 6 चेंडूमध्ये 7 धावांचे संरक्षण केलेलं आहे. बघा जे काय घडेल. 12 चेंडू 34 इक्वेशन आहे. इथे फटका सुंदर आहे, चेंडूला पाठवून दिलंय सीमारेषेच्या बाहेर. निनाद तारेकरच्या बॅट मधून येतोय सुपर सिक्सर.
भोईरने झेल ड्रॉप केला होता निनाद तारेकरचा आणि विक्रमराज आता षटका ठोकलाय निनाद तारेकरने. काय सांगशील ओमकार? 11 चेंडू आता 28 करायचे आहेत. नाही, या सगळ्यांकडे पाहूनच तर आकाश तारेकर, सुमित डोंगरे यांसारखी मोठी नावं तयार झाली आहेत. हे देखील महत्वाचं, हा देखील विचार करण्याचा एक भाग आहे. अनेक वर्ष सलामी केली आहे निनादनं पारगावसाठी आणि त्याला जीवनदान देखील या मॅचमध्ये दिलं. त्याच्यामुळे हा फलंदाज मैदानावरती नक्कीच या मॅचमध्ये काहीतरी करू शकतो. नाही, 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 27 रन्स करायचे. मतलब अवघ्या निनाद तारेकरवरती अवलंबून ओमकार चालणार नाही. राजेशलाही चांगली बॅटिंग करावी लागेल. नाही, ज्या प्रकारे आपण पाहिलं ना, विक्रमनं आणि कोमलला रन्स बनवल्या शेवटच्या 12 बॉलमध्ये 41, तर त्याच 12 मध्ये 34 त्यांना परत करायच्यात आणि इथे थांबवायच्यात. फटका फर्स्टला मिस टायमिंग, कॅच अ कॉल, शॉर्ट मिड विकेटला बॉल हवा तर डाऊन दी बॉल. फिल्डर नाहीये, नो मॅन्स लँड मध्ये फिल्डर पोहोचेल तोपर्यंत 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जातील. अमित आलं होतं चेंडूवरती, उचलून थ्रो केला जाईल तोपर्यंत 2 पूर्ण झालेत. एक अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. रेल्वे ग्राउंडचं मैदान म्हटलं की नगरसेवक चषक असेल, निवृत्तीबुवा म्हात्रे चषक असेल, अजून अनेक साऱ्या मोठ्या मोठ्या स्पर्धा आहेत ज्या मैदानावरती सातत्यानं आपण पाहिलेत. बॉल तयार आहे बॉलिंग ट्रॅकवर. षटका दिल पुढचा बॉल, विक्रम तयार आहे. फटका हा देखील फर्स्टला मिस टायमिंग, कॅच यावी दूर फिल्डर पासून. कोमल पोहोचलेत फार वेगानं. रनआउटची संधी, थ्रो चांगला आला तर रनआउटची विकेट. थ्रो थोडा लांब राहिला. एक सिंगल कंप्लीट, दुसरी पूर्ण झाली आहे. तिसरीचा कॉल नकार केला तिकडे निनादनं. या ओव्हरमध्ये ना निनाद स्ट्राईक पासून लांब, अगदी त्याचा कुठेतरी एक बेनिफिट गोलंदाज देखील सध्या उचलतात. विकेटची चान्स बनती आहे, मग आता हाफ चान्स सक्सेसमध्ये कन्वर्ट होत नाहीये. टीमची टोटल धावफलकावर 2 ने पुढे गेली आहे. स्कोर जाऊन पोहोचला 38 या आकड्यावरती. अजून 23 धावेची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 8. मागचा सामना देखील असाच होता. 8 बॉल 23, 2 बॉल 2 षटकार आले, 6 बॉल 11. त्यानंतर मनोज पाटीलला थांबवले आणि तो सामना काटई आणि टीम आपण पाहिलं होतं जिंकताना गोलवलीला. फटका फर्स्टला, बॉल हवे डाऊन दी बॉल, स्वतः गोलंदाजाला टिपलाय झेल. मॅच ऑन, गेम ऑन. सामना टर्न झालाय आणि समीकरण मैदानावरती आता उरलंय येणारे 7 बॉल आणि जिंकण्यासाठी 23 धावेची गरज आहे. हे क्रिकेट आहे ना जे बदलतं. सुरुवातीला 3 ओव्हर मुवमेंट कम्प्लिटली होती कामोठ्या पारगावकडे. आता 3 ओव्हर संपल्यानंतर मुवमेंट शिफ्ट कुठे झाली आहे पुन्हा एकदा आपण पाहता टीम मैदानाच्या आतमध्ये चिकनगर आणि टीम पिसवलीकडे. नक्कीच नंदू सुद्धा येते वाघबिलसाठी का त्यांनी गाजवलंय आणि आज 40+ मध्ये इनॅक्शन मध्ये असतील नंदूला तुम्ही पाहतायत. नंदू खास करून ठाणे जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं तर भरपूर क्रिकेट कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा ते खेळलेले आहेत आणि पुढच्या मॅच मध्ये नंदूला तुम्ही इनॅक्शन मध्ये बघू शकाल. 7 चेंडू 23 ची गरज आहे. नरेश गायकवाड येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. नरेश गायकवाड 7 चेंडू 23 कंपल्सरी चेसिंग. राजेश बाद झालेले आहेत. विक्रम गोलंदाजी मार्कवर. 7 चेंडू 23 जाबा. नरेश गायकवाड आलेत मात्र टायमिंग व्यवस्थित झालं नाहीये. नरेंद्र खूप वेगाने आलेत. 1 धाव पूर्ण आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय. 2 धावा इथे पूर्ण झालेत का बघायचे. फलंदाज बाद. फलंदाज बाद आहेत. नरेश गायकवाड इथे रनआउटच्या स्वरूपात बाद होतील आणि आता मॅच शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. कौतुक करायला हवं विक्रमचं. खूप चांगली थ्रो फेकी तुम्हाला पाहायला मिळते. 6 चेंडू मध्ये आता संकेत आपण पाहतो या मॅच मध्ये 22 करायचे. खूप चांगली फेकी करण्यात आलेली आहे विक्रमच्या माध्यमातून. 6 चेंडू 22. आता गोलंदाज कदाचित सुनील भैरू पण नाराज असतील कारण की चिकनगरच्या दोन्ही गोलंदाजांनी गोलंदाजी केली हरेश आणि विक्रमने. त्यामुळे आता पिसिवलीचाच गोलंदाज वापरावा लागेल. ओमकार काय सांगशील. नक्कीच ते देखील एक चांगले गोलंदाज आहेत. अनेक वर्षाचा त्यांच्याकडे अनुभव आहे. बट महत्वाचं काय, ही चर्चा सुरू होती मगाशी निलेशदा म्हात्रे यांच्या सोबत. लेफ्टी अगेन्स्ट लेफ्टी ज्यावेळी येईल ना एक ॲडव्हान्टेज आहे आणि त्यातल्या त्यात जर बॅटर निनाद तारेकर आहे तर मात्र कुठेतरी एक संधी आहे बॅटरकडे. मात्र ॲडव्हान्टेज सध्या बॉलरकडे का मोठं, तर तुम्ही 6, 12, 15 डिफेंड नाही करत आहेत. 6 बॉल 22 एक मोठं टार्गेट आहे. त्यामुळे 2 चांगले बॉल टाकायचे त्या मॅचमध्ये. जर बॅटरच्या दृष्टिकोनानं पाहिलं ना त्याला कमीत कमी 3 षटकार किंवा 2 मोठे फटके षटकार, एखादा चौकार, तेव्हा मॅच शेवटपर्यंत जाईल. त्यामुळे गोलंदाजाकडे सध्या मोठी आणि नामी संधी आहे. त्याचा फायदा पाहूयात कशा प्रकारे उचलला जातो. 6-22 ची गरज आहे. मग आता हे विसरून चालणार नाहीये. समोर निनाद तारेकर. भर दिवसा ज्यांना गोलंदाजांना दाखवले तारे ते नाव निनाद तारेकर. बॉल तयार.
नाही, ज्यावेळी ओमकार पिसोली चिकनगर संघ बॅटिंग करत होता त्यांनी तेव्हा शेवटच्या षटकात 23 मारले होते. इथे फक्त 22 करायचे, 1 रन्स कमी आहे त्यापेक्षा. नाही, जे तुम्ही पहिल्या इनिंग मध्ये मोजताना त्याची किंमत तुम्हाला सेकंड इनिंग मध्ये कळते. त्या 22-23 आता फार मोठ्या वाटू लागलेत. पहिला बॉल अतिशय सुंदर आहे, टप्पा पडलाय अगदी चांगल्या स्पॉटला आणि तिकडनं खाली देखील राहिला. विकेटनं देखील काहीशी मदत केली आहे. चांगला बॉल होता सुनील भुईर यांचा. डॉट बॉल नव्हती समाप्ती आणि दबाव आता वाढवला निनाद तारेकर वरती. नाही, नक्कीच. चला, वाघबिल आणि नवगर आपण टॉस जिंकलाय. नंदू निर्णय कळवायचा आम्हाला. पहिला चेंडू डॉट होता ओमकार. 4 चेंडू मध्ये आता 20 करायच्यात कंपल्सरी. काय वाटतंय? आता एक मोठी संधी आहे, त्याचा फायदा उचलायचा आहे. खरं तर टीम आपण पाहताय या ठिकाणी चिकनघर आणि पिसवलीला, कारण सुरुवातीला तुमचा प्रवास भरपूर खडतर होता, तिथनं डाव सावरला. विक्रमनं चांगली बॅटिंग केली, कोमल हिरवळेची 2 षटकं चांगली राहिली, 1 षटक चांगलं आलं खरं तर पिंट्याचं, अर्थातच हरीश केनेचं. तिथनं मॅचमध्ये इंटर झाला खऱ्या अर्थानं आपण म्हटलं तर चिकनघर आणि पिसवलीचा संघ. आता 4 बॉलमध्ये 20 करायच्यात. एक चांगला बॉल, पण क्रिकेट आहे, अनिश्चिततेचा खेळ आहे. आणि इथे षटका ठोकलाय. मॅच संपली नाहीये. निनाद तारेकरचा उल्लेख मगाशी आमचे सहकारी समालोचक ओमकार यांनी केला होता. 3 चेंडू मध्ये ओमकार 14 करायचे. 50+ असोसिएशनचे मुंबईचे अध्यक्ष, मुंबई क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आदरणीय राजू पाटील भाईंदर अर्थातच राई यांच्या ठिकाणी शुभागमन झालं. आणि ज्यावेळी सुप्रीमो चषक होतो ना, सुप्रीमो चषकामध्ये भाईंच्या सोबतीनं ज्या व्यक्तिमत्वाची नेहमीच एक चांगली भूमिका असते, राजू पाटील सरांचं या ठिकाणी शुभागमन झालं. तर राजू पाटील सरांना आम्ही विनंती करतोय, या आपण व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. खरं तर राई, मुर्धा, मोरवा किंवा भाईंदरचं जे बेल्ट आहे किंवा आपण म्हणूया वसई पालघरचं जे काही क्रिकेट आहे, तिथल्या क्रिकेटला एक योग्य दिशेवरती घेऊन जाण्याचं काम आदरणीय राजू पाटील सरांनी केलंय. आणि या ठिकाणी राजू पाटील सरांचं आगमन होतं. या सर स्वागत आहे आपलं. जेव्हा जेव्हा आम्ही राई विभागामध्ये समालोचन करतो, मग शिवसेना चषक असू दे किंवा राई मुर्दा प्रीमियर लीग असू दे, भरभरून प्रेम राजू सर नेहमीच देत असतात. तर राजू पाटील सरांना विनंती आहे, या सर व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि स्वतः एक चांगले फिरकीपटू गोलंदाज आहेत. इथे टप्पा चांगला आहे, इथे फिरवला बॉल आणि चालला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची होती समाप्ती आणि राजू पाटील सरांचं स्वागत या आपण करूया मंचकावरती. आणि त्याच दरम्यान अजून एक नामवंत फिरकीपट्टू मॅन फ्रॉम सापाड अतुल पाटील सरांचं आगमन झालं, त्यांचं देखील करूया आपण हार्दिक हार्दिक स्वागत. नाही, आता या चेंडूने ठोडीशी हवा निघाली ओमकार मॅच. 2 चेंडू 14 करायचे आहेत. आणि पारगाव आणि कामोठे हाच विचार करत असतील की 2 षटकात ज्या 41 रन्स गेल्या, खरं तर 60-61 टार्गेट इतकं मोठं नव्हतं. मात्र गोलंदाजी युनिट चांगली आहे पिसुली आणि चिकनगर या टीमकडे. तुम्हाला सुरुवातीला 50 पाहिजे, ज्यावेळी तुम्ही 50 कराल ना, वरती रन्स आपोआप येणार. पहिल्या 3 बॉलमध्ये दबाव टाकला, शेवटच्या ओव्हरमध्ये तदनंतर 23 पटकावला. जशा प्रकारे तू 20-22 चर्चा करत होतो त्याच रन्स आला. इथे फटका, एक्स्ट्रा कव्हरला शॉट चांगला, पॉवर हाऊस निनाद तारेकर त्याच्या बॅटमधनं बॉल गेला सीमा पार. पण म्हटलं जातं ना, भात करपून गेल्यानंतर आलेला पाऊस त्याची किंमत ऑलवेज 0. नाही, नक्कीच. शेवटचा बॉल शिल्लक आणि धावा 8 करायचे. इथे एखादा चमत्कारच वाचू शकतो कामोठे आणि पारगाव टीमला. सुनील, इथे फटका सुंदर आहे. प्रयत्न चांगले होते निनाद तारेकरचे. षटकार जरूर त्यांनी ठोकले, टाळ्या आपोआप त्याच्यासाठी वाजतायत. खरे प्रयत्न त्यांनी चांगले केले. जरी मॅच एका रन्सने गमावली असेल, मात्र एका धावेला क्रिकेटमध्ये भरपूर महत्व आहे. अभिनंदन चिकनगर आणि पिसोली. मात्र हार्ड लक कामोठे आणि पारगाव. निनाद तारेकरने जबरदस्त कामगिरी केली. कामोडी टीमचे कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. कामोडी टीमचे कॅप्टन. जबरदस्त मॅच. कोमल हिरवळीचे 4 चेंडू मध्ये 22 धावा ज्या बनवल्या त्या उपयोगी ठरल्या या मॅच मध्ये. आणि किरण आम्हाला सांगतात या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. कामोटे आणि पारगाव टीमचे कॅप्टन आमच्या आयोजकांशी आपण संपर्क साधायचा आहे. वाघबीर आणि नवगर टॉस जिंकलाय. निर्णय काय आपला? या मॅच मध्ये 27 धावा केल्या आणि गोलंदाजी करत असताना 1 विकेट घेणारा विक्रम भोई ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तर या विक्रम चॅलेंज संघाचे संघनायक सुद्धा आहेत. अंडरआर्म क्रिकेटमध्ये नाव भरपूर चर्चेत राहिले. वाघबील आणि नवगरने टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.